everyone. Today we learn about boundary condition for D. Without wasting any time, let's begin. बाउंड्री कंडिशन फॉर इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट डी. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत? बाउंड्री कंडिशन फॉर डी. डी काय आहे? इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट. ओके, लेट अस कन्सिडर मॅक्सवेल इक्वेशन. मॅक्सवेल इक्वेशन्स काय आहे? डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर डी इज इक्वल्स टू रो. याला म्हणा इक्वेशन्स 1. इंटिग्रेटिंग 1 ओव्हर पिल बॉक्स शेप्ड व्हॉल्यूम व्ही यूजिंग फिगर 1 वी हॅव. ओके, तर हे जे इक्वेशन्स 1 भेटलेलं आहे, कोणता? जे मॅक्सवेल इक्वेशन आपण कन्सिडर करतोय की जे डायव्हर्जन ऑफ वेक्टर डी इज इक्वल्स टू काय आहे? रो आहे. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे? इंटिग्रेट करायचं आहे आणि काय करायचं आपल्याला? व्हॉल्यूम युजिंग दी व्हॉल्यूम व्हॉल्यूम व्ही कन्सिडर करायची आहे. ओके, तर काय मिळेल बघा, आपले इंटिग्रेट करा. इंटिग्रेट ऑफ व्हॉल्यूम डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर डी डी व्ही इज इक्वल्स टू इंटिग्रेटेड ऑफ व्हॉल्यूम रो इंटू डी व्ही. याला म्हणा इक्वेशन 2. युजिंग गॉस डायव्हर्जन्स थेरम ट्रान्सफर्स व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ LHS इक्वेशन इज सरफेस इंटिग्रल वी गेट. ओके, आता आपल्याला जे इक्वेशन्स आहे, आता आपल्याला काय युजिंग करायचं आहे? डायव्हर्जन्स थेरम. डायव्हर्जन्स थेरम आपल्याला काय करायचं आहे? गॉस डायव्हर्जन्स थेरम यूज करायचा आहे. ठीक आहे, LHS इक्वेशन इन सरफेस इंटिग्रल. लेट इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस यस वेक्टर ऑफ डी इंटू वेक्टर ऑफ एन इंटू DS इज इक्वल्स टू इंटिग्रेटेड ऑफ व्ही रो इंटू डी व्ही. ओके, तर हा इक्वेशन कशाचा आहे? गॉस डायव्हर्जन्सचा आहे. गॉस डायव्हर्जन्स थेरम ट्रान्सफर व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ LHS इक्वेशन इन सरफेस इंटिग्रलचा. ओके, तर या इक्वेशनला आपण ऑर फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो की इंटिग्रेटेड ऑफ एस वेक्टर ऑफ D1 इंटू वेक्टर ऑफ N1 DS प्लस वेक्टर ऑफ S2 प्लस इंटिग्रेटेड ऑफ S2 वेक्टर ऑफ D1 इंटू वेक्टर ऑफ D2 इंटू वेक्टर ऑफ N2 DS प्लस कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम वॉल्स. ओके, तर ह्याच इक्वेशनला आपण काय करतोय? पुट केलेलं आहे. तर आपण काय म्हणतोय? S1 आणि S2 मध्ये आहे ना. तर S1 साठी आपण काय S1 साठी इक्वेशन्स काय मिळेल? इंटिग्रेट ऑफ S1 साठी आपल्याला काय इक्वेशन्स मिळालेला होता? वेक्टर ऑफ D1 इंटू वेक्टर ऑफ N1 इंटू DS आणि S2 साठी काय आहे? वेक्टर ऑफ D2 इंटू वेक्टर ऑफ N2 इंटू DS हे का प्लस कॉन्ट्रीब्युशन फॉर वॉल्स इज इक्वल्स टू रो इंटू DB. याला म्हणा इक्वेशन 3. Suppose the surface S1 and S2 approach each other towards the interface so that S1 is equals to S2 is equals to A. ओके, आपण काय कन्सिडर करतोय? सरफेस, दोन सरफेस कन्सिडर केलेला आहे. तर आपण काय म्हणतोय? S1 इज इक्वल्स टू S2 इज इक्वल्स टू काय आहे? A आहे. दॅट इज कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम वॉल्स बिकम्स 0. नाव let us consider surface charge density instead of volume charges. Then limit delta H tends to 0 integrated of V rho into dV is equals to integrated of V sigma dA is equals to sigma A. है ना. आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशनमध्ये आपण काय सरफेस चार्ज कशाने डिनोट करतो? आपण सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ना. तर सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण कशाने डिनोट करतो? सिग्मानी करतो. तर सरफेस चार्ज डेन्सिटी इन्स्टेड ऑफ व्हॉल्यूम चार्जेस है ना. तर आपण बघा हा इक्वेशन आपण काय म्हणतोय? इक्वेशन काय मिळालेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ व्ही सिग्मा DA इज इक्वल्स टू काय आहे? सिग्मा A. कारण की S1 इज इक्वल्स टू काय होतं? S2 आणि S2 इज इक्वल्स टू काय आहे? A है ना. तर हा इक्वेशन आपल्याला काय मिळालेला आहे? 4. Therefore integration of S1 vector of D1 into vector of N1 into DS plus integration of S2 vector of D2 into vector of N2 into DS is equals to sigma A. याला म्हणा इक्वेशन 5. तर याच इक्वेशनला आपण ऑर मध्ये सुद्धा म्हणू शकतो की वेक्टर ऑफ D1 इंटू वेक्टर ऑफ N1 इंटू वेक्टर ऑफ इंटू S1 प्लस वेक्टर ऑफ D2 इंटू वेक्टर ऑफ N2 S2 इज इक्वल्स टू काय आहे? सिग्मा A. ऑर मध्ये सुद्धा म्हणजे याच इक्वेशनला आपण जे इंटिग्रेट केलेला होता, तर ते इंटिग्रेट इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिला है ना. त्यानंतर या इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. तर ऑरमध्ये काय म्हणतोय आपण? D1 इंटू N1 प्लस D2 इंटू N2 इज इक्वल्स टू सिग्मा.
है ना. तर आपण म्हणू शकतो की dpt मायनस dqt इज इक्वल्स टू काय आहे, सिग्मा आहे, है ना. तर याला म्हणा इक्वेशन 6 फ्रॉम P अँड Q मीडियम. ओके, P आणि Q काय आहे, मीडियम आहे. तर वी कॅन राईट ॲज S1 इज इक्वल्स टू S2 इज इक्वल्स टू A and dpt d raised to the power n and d raised to the power qn are component of electric displacement in two media normal to the interface in the direction of n1. ओके, तर हे जे आपल्याला लास्ट इक्वेशन मिळालेलं आहे इक्वेशन 6, इक्वेशन 6 काय मिळालेलं आहे इक्वेशन 6 काय मिळालेलं आहे आपल्याला, डी पी रेस टू द पॉवर एन मायनस डी p raised to the minus d q raised to the power n is equals to sigma. तर dpn and dqn हे काय आहे, कंपोनंट्स आहेत कशाचं, इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट इन टू मीडिया नॉर्मल टू द इंटरफेस इन द डायरेक्शन ऑफ n1. The normal component of electric displacement is not continuous across the interface charge density by an amount equal to free density of charges at the interface.